नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बुद्धिबळाच्या खेळापेक्षा आयुष्याचा खेळ फार अवघड असतो. कारण बुद्धिबळात 64 घरावर बाजी मारून आपण यशस्वी होऊ शकतो. पण आयुष्यात ना कोणते घर असते ना कोणते फासे असतात. केवळ आपल्या स्वबळावर आपलं ध्येय निश्चित करून यशाचे शिखरे गाठावी लागतात. या संघर्षात ना फासे लागू होतात ना कोणतं प्रमेय लागू होतं. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचं चिंतन सतत केलं पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. विचारांचा प्रभाव मनावर पडतो. मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हीचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावं. यशाचा आनंद जरूर घ्या, परंतु पराभवाने दिलेले धडे कधीच विसरू नका. आयुष्यात लोकांच्या उपस्थितीचा देखील एक उद्देश असतो. काही परीक्षा घेतात, काही काहीतरी शिकवतात, तर काही जगण्याचा अर्थ देखील सांगून जातात. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास चुकू नका. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका. कारण काडी टाकून आग लावणं आणि नंतर शांतपणे आग शेकत बसणं ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो. कदाचित संपूर्ण आयुष्यही जाऊ शकतं. आपला यशस्वी होण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, ना की परिस्थिती. आणि परिस्थिती कशी असो, सकारात्मक विचारशक्ती आपल्या सोबतीला असली की नक्कीच ध्येयपूर्ती झाल्याशिवाय राहत नाही. या खोलीचे तोंड त्या दिशेला असावं, त्या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं, असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं. माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो, तो तर विचारांचा दोष असतो. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकत नाही. तेव्हा दृष्टी चांगली ठेवा. एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. ह्या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो. म्हणूनच हा मेसेज मला तुम्हाला सांगावासा वाटतो की कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे जर अभ्यास केला तर लक्षात येतं की असे अनेक जण आहेत ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं. ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच. भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गी निघून सुद्धा गेली. तेव्हा कोणा वाचून कोणाचं अडत नाही. थोडा संयम ठेवा आणि नाती जपा. त्यांची एखादी कृती चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे आपल्याला कळत नाही. आपण जसे जसे परिपक्व होतो तसं तसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून आपण त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. माणसानं फक्त घरातल्यांनाच सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं हे ठरवायला हवं आणि हे मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अंमलात आणताच काही संकल्प सोडावे लागत असतात. आपल्या विचारांची भावनांची तीव्रता आपल्यालाच, ते मग पुष्कळदा खरे असोत किंवा भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत, काही काळ ते विचार त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजवून जातात. म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्यालाच जाणवते, इतरांना नाही. माणूस तसा अर्थाने तो एकटाच असतो. अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं. कोणाचंच कोणा वाचून आडत नाही, पण आयुष्यात आलेली माणसं सांभाळणं किंवा गैरसमज झाला म्हणून सोडून देणं हे चुकीचं आहे. चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं. क्षणभंगूर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच हे जगणं
सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणं हे जाणीवपूर्वक आपण करावं असं वाटतं. बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो. तसा विचारही समोरच्याचा नसतो. तो सहज आपलं म्हणून वागत असतो. परंतु आपण मात्र त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून मोकळे होतो आणि त्या व्यक्तीला दोष देतो किंवा तिला आपण आपल्या आयुष्यातून सहजपणे काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही. म्हणून कोणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नाहीच, हे लक्षात ठेवा. कारण माणूस म्हणून जन्माला आला आहात तेव्हा चुका माफ करायला शिका. आयुष्य एवढ्या गतीने संपायला हवं होतं का? किती माणसं आली, भेटली, त्यांनी वेडून टाकलं, भारावून टाकलं आणि त्यातली कितीतरी जशी झपाटत आली तशीच झपाट्यानं दूरवर पण गेली. त्यांच्या मागे नवे व्याप लागले आणि ती पुन्हा भेटलीच नाहीत. मग अशी ती चांगली चांगली माणसं इतक्या जवळ का आली, का गेली? ह्यालाच जगण्याची प्रोसेस म्हणतात का? सगळ्यांच्या आयुष्यात हे असंच होतं. माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्यामागं धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भर व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात पण त्रयस्थासारखं. म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळताना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. विराट या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पाहावा. विविधता शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा. पण तोही कसा? तर आतून पाहावा. मग माणसाची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते. मग पडण्यापासून स्वतःला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करत नाही. प्रेम करताना माणसानेही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही पण नाद विसरणार नाही. पाय थकले तरी 72 पण गतीची ओढ टिकवून धरेन. मी आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करतही राहावं. आपल्या विचारांची, भावनांची तीव्रता आपल्यालाच. ते मग पुष्कळदा खरे असोत किंवा भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत. काही काळ ते विचार, त्या भावना तुमच्यावरच हुकूमत गाजवतात. म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्यालाच जाणवते, इतरांना नाही. माणूस तशाच अर्थाने सतत एकटाच असतो आणि तो एकटाच सर्व गोष्टींना जबाबदारही राहतो. तेव्हा योग्य गोष्टींचा विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि जीवन आनंदी आणि सुखी जगण्याचा नक्की प्रयत्न करत राहा.